त्यानंतर कार्यक्रमाला उपस्थित अंगणवाडी सेविका भाटकर मॅडम यांचं स्वागत सुवर्णताई पाकळे आपल्या ग्रामपंचायत सदस्य असून त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे कार्यक्रमाला उपस्थित मदतनीस सुविधा मालक मॅडम यांचं स्वागत सोनले पागे करतील अशी त्यांना विनंती. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाला उपस्थिती आहे बचत गटमधील CRP शिप्रा चौधरी मॅडम त्यांचं स्वागत तुषार बराबर सरकारशी त्यांना विनंती करतो. तसेच कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवर यांचं मी शब्दसुनांनी पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतो. तसेच आपल्या गावातील ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक कृष्णा वगैरे यांचाही सत्कार होतो आणि उपाध्यक्ष सुरेश महाराज यांच्या हस्ते करूया. कोई गम की आँच आने नहीं दूँ, तुझ पे कोई गम की आँच आने नहीं दूँ, कुर्बान मेरी जान तुझ पे आता यानंतर मुलांची चाचणी होती. त्याआधी नुकताच आपल्या शाळेवरती नवीन शिक्षणाची निवड झालेली आहे आणि ते खूप चांगल्या प्रकारे ते मेहनत घेऊन शिकवत आहेत. आपण त्यांचा सत्कार केलेला आहे, तर आपण या ठिकाणी आज 15 वर्षानिमित्ताने आपण त्याचा सत्कार करणार आहोत. आपल्या वाडीचे उपाध्यक्ष सुरेश महाराज यांच्या हस्ते श्री गोंडे सरांचं स्वागत करतील. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. सरांमध्ये स्वागत या ठिकाणी सुरेश महाराज करतील. सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या. एक वर्ष आपल्या शाळेवर शिक्षक नव्हते, शून्य शिक्षक ही शाळा होती. मला शासनाचं अभिनंदन करावं लागेल की आपल्या शाळेसाठी 2 शिक्षक दिले आणि दोन्ही वेळ नसल्यामुळे शिक्षणाची आता आपल्याला कमतरता पडणार नाही. धन्यवाद. जास्त वेळ न करता विद्यार्थ्यांनी काही भाषण तयार करून ठेवले आहे. तर सर्वप्रथम यानंतरची जी कार्यक्रमाची टूर आहे ती मी सानप सरांनी करतो. आज आपल्या पुढे आपल्या मत व्यक्त करण्यासाठी एका पहिली विद्यार्थ्यांनी काम केले. Thank you.
अशी मी विनंती करते आणि माझ्या छोट्याशा भाषणाला सुरुवात करते. भारत हा आपला राष्ट्रध्वज. त्या राष्ट्रध्वजात 3 रंग आहेत. वरच्या बाजूला केशरी, मध्यभागी पांढरा, खालच्या बाजूला हिरवा. पांढऱ्या रंगाचे पट्ट्यात निळ्या रंगाचे अशोक चक्र आहे. त्यात 24 आळे आहेत. अशा आपल्या राष्ट्रध्वजाला व सर्व क्रांतिकारकांना अभिवादन करते आणि माझे भाषण संपवते. जय भारत, जय भारत. आता आपल्या पुढे आपल्या मागोदर करण्यासाठी ईश्वरी बाबा उभे येते. सर्वांना नमस्कार. अध्यक्ष भाषा गुंतवून जायचं आणि धन्यवाद करण्यास मी ईश्वरी. आज आपल्याकडून साधारणतः योग्य आपल्या भारत देशाचा आज स्वातंत्र्य दिन आहे. पूर्वी आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य होते. पण त्या दिला आणि वीरांनी बलिदान दिले व सर्वांना अभिवादन करून आणि सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देऊन आणि स्वातंत्र्य जयभारत करतो. आता आपल्या पुढे आपल्या मागोदर करण्यासाठी तुम्ही पागाळे येते. सर्वांना नमस्कार. मी गौरी बोलते. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देते आणि माझ्याकडून संपवते. आता आपल्या पुढे मनोगत व्यक्त करण्यासाठी गणेश बारकाव येते. सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय भारत. आता आपल्या पुढे आपल्या मागोदर व्यक्त करण्यासाठी कार्य करण्यात येते. अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजी वर्ग, उपस्थित सर्व मान्यवर आणि माझे गंभीर मित्रांनो, आज मी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी मी विनंती करतो आणि माझ्या छोट्याशा भाषणास सुरुवात करतो. आज 15 ऑगस्ट या दिवशी भारत देश सर्वत्र स्वातंत्र्य दिन म्हणून आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात. आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात. स्वातंत्र्य म्हणजे स्वतःचे राज्य, आपला देश मुक्त झाला, देश स्वतंत्र झाला. माझे भाषण संपवते. जय भारत, जय हिंद.
पुढे आपले मत व्यक्त करण्यासाठी सुचित निलंकर येत आहे. अध्यक्ष माझे पूज्य गुरुजी वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे. ते शांत ठिकाणी ऐकून घ्या. हसवून हसवा आणि माझ्या छोट्याशा भाषणाला सुरुवात करते. आज दिन 15 ऑगस्ट आपल्या देशाचा स्वतंत्र मिळाला. इंग्रजांच्या गुलामीपासून मुक्तता. अनेक वीर आपल्या देशासाठी शहीद झाले. त्यांनी माझे सगळे आपल्या पुढे आपल्या मनोगत व्यक्त करण्यासाठी ईश्वरीचे सहकार्य येत आहे. अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजी वर्ग, उपस्थित सर्व मान्यवर आणि जमलेल्या माझ्या छोट्या बाळ मित्रांनो, आज मी स्वातंत्र्य दिनानिमित्ताने मी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही विनंती करते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते. मी मदशिने परत मातृभूमीला सावळा प्राण तळमळला. वीर सावरकर, भगतसिंग, वासुदेव फडके यांसारखे क्रांतिकारकांच्या बलिदानामुळे व महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, लालबहादूर शास्त्री, पंडित नेहरू यांच्या आंदोलन असहकार मोर्चे चळवळीमुळे आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामीतून मुक्त झाला. 150 वर्ष इंग्रजांनी आपल्यावर राज्य केले आणि सोन्याचा दिवस उगवला. 15 ऑगस्ट 1947 या दिवशी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले. लाल किल्ल्यावर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते भारताचा तिरंगा ध्वज फडकवला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या महान संविधानाने देशाचा कारभार सुरू झाला. देशात समता, बंधुभाव, आचार, विचार यांचे स्वातंत्र्य भारतातील जनतेला मिळाले. अन्याय, दुर्योग, अत्याचार यांनी पिचलेला माझा देश बांधव नव्या उमेदीने उभा राहिला. त्यामुळे खऱ्या अर्थाने आज भारत देश शिक्षण, शेती, तंत्रज्ञान, आरोग्य या सर्व क्षेत्रात जगात अग्रेसर आहे. असा भारत भूमीला माझे शंकरनंदन करून माझे भाषण संपवते. जय भारत, जय संविधान. धन्यवाद. आता आपल्या पुढे आपल्या मनोगत व्यक्त करण्यासाठी धीरज बोलत येत आहे. अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुवर्ग, उपस्थित सर्व मित्रांनो, आज मी स्वातंत्र्य दिनानिमित्ताने मी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे अशी विनंती करतो आणि माझ्या स्वतःच्या भाषणाला सुरुवात करतो. आजच्या दिवशी भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. माझा भारत खूप महान आहे. अनेक राज्य आहेत. अनेक भाषा बोलल्या जातात. गंगा, गोदावरी यासारख्या नद्या आहेत. भारत विविधता आहे, तरी माझा भारत एकता आहे. माझा भारत मातेला वंदन करतो आणि माझ्या भाषेत